आज मी आपल्या समोर ही फोनचं गीत घेऊन आलेलो आहे. प्रत्येकजण फोनवर असतं आणि आपल्या आपल्या नादात ह्या फोनमध्ये सारखं बोलणं चालत असतं. पण एका कुटुंबामध्ये एक जोडपं आहे आणि बाई नेहमी फोनवर असते. घरामध्ये चाललेलं काम जे काही असेल, पण नेमका फोन आला की सारखं फोन चालू असतो. म्हणून ती बाई म्हणते, मालक तिला म्हणतो मला जेवायचं आहे, स्वयंपाक कर, हे कर ते कर. पण ती थांबा, माझ्या मम्मीचा फोन आला. म्हणून गीत सादर करतो. हॅलो, माझ्या मम्मीचा फोन आलाय, थांबा थोडंसं, थांबा. म्हणून ती बाई म्हणते, माझ्या मम्मीचा फोन आला, थोडं बोलू द्या हो मला. माझ्या मम्मीचा फोन आला, थोडं बोलू द्या हो मला. म्हणून ती मालक म्हणते, तू रोजच इतका वेळ काय चाललाय खेळ, काय चालला खेळ. मला जेवायचं चला. जेवण करायचं असं मालक म्हणतो. म्हणून बाई काय म्हणते, मला जेवायचं चला, थोडं बोलू द्या हो मला. माझ्या मम्मीचा फोन आला, थोडं बोलू द्या हो मला. माझ्या मम्मीचा फोन आला, थोडं बोलू द्या हो मला. आहे रोजच फोनावर, काय बोलती रोज. म्हणून मालक म्हणते, आहे रोजच फोनावर, काय बोलत असती वर. तू रोजच फोनावर काय बोलत असती वर. जायचं मला कामाला, थोडं बोलू द्या हो मला. जायचं मला कामाला, थोडं बोलू द्या हो मला. माझ्या मम्मीचा फोन आला, थोडं बोलू द्या हो मला. माझ्या मम्मीचा फोन आला, थोडं बोलू द्या हो मला. म्हणून ती मालक म्हणते, हे असंच असतं रोज, ते तुझं तुलाच साज. जेवायचंय, मला कामावर जायचंय आणि ती फोन ठेवून दे. हे असंच असतंय रोज, ते तुझं तुलाच साज. किती सांगावे तुला, थोडं बोलू द्या हो मला. किती सांगावे तुला, थोडं बोलू द्या हो मला. माझ्या मम्मीचा फोन आला, थोडं बोलू द्या हो मला. माझ्या मम्मीचा फोन आला, थोडं बोलू द्या हो मला. तुला फोनाचा लागला छंद, आपल्या पत्नीला म्हणतो तो, तुला फोनाचा लागलाय छंद. तुला फोनाचा लागलंय वेड, नुसतं करती बडबड. तुला फोनाचं लागलंय वेड, नुसती करती बडबड. मुग्दल समजावून सांगायला, थोडं बोलू द्या हो मला. मुग्दल समजावून सांगायला, थोडं बोलू द्या हो. मग थांबा ना, माझ्या मम्मीचा फोन आहे, काय काही करता. माझ्या मम्मीचा फोन आला, थोडं बोलू द्या हो मला. माझ्या मम्मीचा फोन आला, थोडं बोलू द्या हो मला. थोडं बोलू द्या हो मला, थोडं बोलू द्या हो मला. माझ्या मम्मीचा फोन आला, थोडं बोलू द्या हो मला. माझ्या मम्मीचा फोन आला, थोडं बोलू द्या हो मला.